हे बडीज, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। तर आत्ता वाजले आहेत 7:30। तर फार थंडी आहे, कांट एक्सप्लेन। म्हणजे इतकी थंडी आहे ना, बापरे, उठावं असं बिलकुल पण मन वाटत नव्हतं। तर माझा घसा पण खूप बसला आहे आणि थोडी ॲसिडिटीसारखं मला कालपासून होतं आहे। तर मी काल रात्रीच जिरे भिजत घातलेले, तर आता मी त्याचंच पाणी घेते। तर ज्याला पण ॲसिडिटी वगैरे होत असेल ना, तर त्यांनी जिऱ्याचं पाणी प्यायचं। तुम्हाला 2-3 वेळेस जरी तुम्ही घेतलं ना, तरी तुम्हाला इफेक्ट जाणवेल, लगेच रिझल्ट येईल। म्हणून मग मी रात्री जिरे भिजत ठेवलेले, तर आत्ता मस्त गरम करून घेतलं आहे आणि ते पाणी पिणार। आणि असंही मला जिऱ्याची टेस्ट फार आवडते, म्हणून मी महिन्यातून 2दा-3दा तरी जिऱ्याचं पाणी घेत असते। तर आता सगळे जे काउच वगैरे व्यवस्थित करून घेते, कारण की दिवसभर बसतात किंवा झोपतात, तर नेहमी त्याच्यावरचे कवर खराब होतात किंवा गाद्या इकडे तिकडे होऊन जातात। तर आता मी व्यवस्थित ते नीट करून घेणार। मॉर्निंगला डेली हे करावंच लागतं सकाळी, जरी दिवसभरातून खराब होत असेल ना, बट अगोदर आवरून सकाळी आवरून घेतलं की छान दिसतं पण, आणि बसायला पण जरा व्यवस्थित वाटतं। म्हणून व्यवस्थित आता गाद्या ते सरकवून देणार। आणि ज्या नवीन गाद्या आहेत ना सोप्याच्या, तर त्याचे कवर्स म्हणजे ज्याचे प्लास्टिक अजून पण काढलेले नाही आहेत, ते कसं असतं ना आपलं इंडियन्सचं, म्हणजे की जी पण नवीन वस्तू असेल ना, ज्याचं पण कवर असेल ते लगेच कधीच नाही काढायचं जोपर्यंत ते फाटत नाही तोपर्यंत। म्हणून अजून तसल्याच्या तसले कवर्स आहेत त्याचे, ते प्लास्टिकचे बॅग्स, त्याला जसं आहे तसंच आहे। बट ठीक आहे। आणि त्या जुन्या गाद्या आहे ना, त्या त्याच्यावर ठेवून दिल्या आहे, कारण की त्या नवीन गाद्यांना जरा चांगल्या राहतील म्हणून। बघा आपण किती पुढचा विचार करतो ना। तर असो, तर आता मी माझ्या फिशला खाणं टाकून देते। रोज सकाळी मीच जेवण त्यांना घालून देते आठवणीने, कारण हे माझंच काम आहे। तर काउच वगैरे माझं व्यवस्थित आवरून झालं आहे, मस्त दिसतंय। आणि सकाळी ना फार थंडी असते, म्हणून हळूहळू काम चालू आहे, कारण थोडं जरी लागलं ना फार दुखतं। तुम्हाला माहितीच आहे, हिवाळ्यात जर थोडं जरी लागलं तर फार म्हणजे हे डेंजर पेन होतं। तर ऑलमोस्ट माझं सगळं हॉल वगैरे व्यवस्थित झालं आहे आवरून, छान दिसतंय आता एकदम। तर आता मी एक्सरसाइज करून घेते। एक्सरसाइज करायचं माझं बिलकुल पण मन नव्हतं, बट आता ठरवलं आहे 2024मध्ये एक्सरसाइज करायची म्हणजे करायची, म्हणून एकही दिवस मी आता टाळणार नाही आहे। तर आता मी 15-20 मिनिट एक्सरसाइज करणार आणि मस्त गरम वाटणार। एक्सरसाइज केल्यानंतर थोडीफार थंडी पळून जाते। तर चला, आणि जास्त काही हेवी एक्सरसाइज नाही करणार, जी मी डेली आणि इझीवाली एक्सरसाइज असते ना तीच करेल। तर TV बघता माझं एक्सरसाइज करायचं कामही चालू आहे। आणि इतक्या थंडीत एक्सरसाइज करून थोडंसं मोटिवेशन पण भेटतं, की नाही कितीही थंडी असली ना तरी एक्सरसाइज करायची म्हणजे करायची। ते थोडं स्वतःला मोटिवेट पण करता येतं आणि असं भारी पण वाटतं, की नाही करायचं म्हणजे करायचं, ठरवलं आहे तर करायचंच। तर माझी एक्सरसाइज पण कंप्लीट झाली, आता मी आंघोळ वगैरे करणार। तर माझी आंघोळ वगैरे झाली, तर आता माझं सिम्पलवालं स्किन केअर रूटीन। तर मी सिम्पल मॉइश्चरायझर यूज करणार, ते पण पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते। तुम्हाला ॲज युजल माहितीच आहे की माझं ऑइली स्किन आहे, आणि त्यामुळे मी दुसरे मॉइश्चरायझर यूज नाही करत। तर पिंपल्स वगैरे होतात, माझी ऑइली स्किन आहे म्हणून। तर मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घेतलं मी, अगोदर हातावर घेतलं, नंतर ते मस्त हातावरच रब केलं, त्यानंतर लावलं, कारण डिरेक्टली लावलं ना एकदम थंड असतं मॉइश्चरायझर, म्हणून मी डिरेक्ट अप्लाय नाही केलं। त्यानंतर माझी कॉम्पॅक्ट पावडर लावली। ऑइली स्किन आहे ना, म्हणून मी लूज कॉम्पॅक्ट पावडर यूज करते। तर आता आपल्या लिप्सची काळजी तर फार घेणं महत्त्वाचं आहे, आणि हिवाळ्यात कसं लिप्स फार ड्राय होतात, तर मी त्यासाठी आपली बोरोलिन व्हॅसलीन लावते, बाकी दुसरं काही यूज करत नाही। जर जास्तच ड्राय होत असेल तर मग तुम्ही तूप पण लावू शकतात। तर मी हातांना पायांना पण आता मॉइश्चराईज करून घेणार, कारण की ना फार ड्राय झालेत माझे हात। माझा चेहरा जरी ऑइली असला ना, बट माझे हातपाय फार ड्राय आहेत, खूप ड्राय स्किन आहे, म्हणून मग मॉइश्चराईज सकाळ संध्याकाळ करावं लागतं। तर मी आता बाहेर आली आहे, बाहेर टॉवेल वगैरे माझा टाकून देते। तर मस्त आता मी थोड्या वेळ बाहेर बसणार आहे, कारण मला फारच थंडी भरली आहे।
मस्त थोड्या वेळ ऊन घेणार आणि उन्हात बसायला मला फार म्हणजे फार जास्त आवडतं. तर आता मस्त भारी वाटतं उन्हात एकदम. जेव्हा थंडी वाजते ना, आणि घरात ना फार थंडी वाजते, फार म्हणजे फार जास्त, आणि उन्हात बसलं ना सकाळचं ऊन छान वाटतं, बट दुपारी कधी उन्हात येऊन बसलं ना बापरे जास्त चटकेच बसतात. म्हणजे असं झालं आहे ना, घरात असलं की थंडी वाजते आणि बाहेर आले की ऊन लागतं, असं झालं आहे आता सध्याचं क्लायमेट. जे पण नवीन आहात, जे पण नवीन व्लॉग बघता आहात, तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कॉमेंट्स पण करू शकता. मला तुमचे कॉमेंट्स वाचायला नक्कीच आवडेल. तर उन्हात बसून मला फार म्हणजे फार भारी वाटतं आहे. आणि बघा तर माझ्या अस्टरला किती छान फ्लावर्स आलेत आणि मला लॅव्हेंडर कलर फार म्हणजे फार आवडतो. तर मी बेड वगैरे घडी वगैरे ब्लँकेटची मारून ठेवलेली, बट मला आज ना माझं हे पण बेडशीट पण चेंज करायचं आहे. 2-3 दिवसानंतर मी ना चेंज करत असते, तेच नाही ठेवत बेडशीट. मला बिलकुल पण आवडत नाही तेच बेडशीट 8 दिवस ठेवायला, म्हणून 2-3 दिवसानंतर मी बेडशीट चेंज करत असते. तर आता मी दुसरं बेडशीट टाकून घेते मस्त, आणि नवीन बेडशीट टाकल्यानंतर असं फार फ्रेश वाटतं आणि झोपायला जरा छान वाटतं एकदम. तर आता बेडशीट व्यवस्थित टाकून घेते. आणि ज्यांना पण पिगमेंटेशन असेल किंवा खूप सारे पिंपल्स असतील ना, तर त्यांना तर मला एकच सांगायचं आहे, त्यांनी 2-2 दिवसानंतर बेडशीट चेंज करायचं, प्लस जे आपले पिलो कवर्स असतात ना ते पण चेंज करायचे, कारण की त्यावर दिवसभरातून धूळ वगैरे बसते, आपल्याला समजत नाही, त्यामुळे अजून मग पिंपल्स होतात किंवा ज्यांना पण पिगमेंटेशन वगैरे आहे ना ते अजून वाढतं. म्हणून नेहमी चेंज करत राहायचं बेडशीट, कुशन कवर्स वगैरे. तर मी सॉक्स वगैरे घालून घेतली, कारण की ना फरची फारच थंड लागते. तर आता मी माझे केस विचरून घेते. सकाळी बिलकुल पण माझे केस विचरले नव्हते, कारण मला टाईमच नव्हता आणि म्हणजे थोडा टाईम लागतो ना मला केस विचरायला, तर मग म्हटलं नंतर आरामात विचरूया. तर थोडं सिरम लावून घेणार आहे. हिवाळ्यात कसं एकदम फ्रीझी आणि ड्राय म्हणजे आपले केस वाटतात, म्हणून मग सिरम लावून घेते आता मी. रोज मला सिरम लावावं लागतो आहे, कारण की ह्या थंडीमध्ये ना फारच म्हणजे असे ड्राय वाटतं आहे आणि खूप फ्रीझी होत आहेत हेअर. तर ठीक आहे, हेअरची काळजी घ्यायलाच पाहिजे. आणि माझे मोठे हेअर आहे ना, तर मग ऑप्शन नाही, करावंच लागतं प्रत्येक गोष्ट. जास्त काही करत नाही, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच फक्त लक्ष देते. आणि आता मी मस्त वरती बन बांधून घेणार आहे, कारण की माझं आता मला हेअरस्टाईल म्हणजे झिरो, मला एकही हेअरस्टाईल व्यवस्थित येत नाही, कारण इतके मोठे हेअर्स आहे ना, तर माझे हेअरस्टाईल करूनच माझे हात फार दुखायला लागतात. तर मी माझं 2च माझे हेअरस्टाईल, एक तर ब्रेड्स घालून घेणार किंवा मग बन घालून घेणार. बाकी दुसरी हेअरस्टाईल करायची म्हटली तर मला 1-1.5 तास द्यावा लागतो, आणि तेवढं देणं तर काही शक्य नाही आहे. तर एखादा प्रोग्राम वगैरे फंक्शन काही फेस्टिवल असलं तर ठीक आहे, आपण देऊ शकतो, बट रोजसाठी केसांवर हेअरस्टाईल करायचं म्हटलं तर बापरे माझा टेन्शनच येऊन जातं मला. तर म्हणून म्हटलं, तर म्हणून मग मी माझं नेहमी काही ब्लॉग्समध्ये ब्रेड्स असतं, तर काही ब्लॉग्समध्ये बन असतं. तर आता मी ब्रेकफास्ट करणार आहे. तर मी ब्रेकफास्टमध्ये मस्त जिरा राईस करणार आहे. तर चॉपिंग करून घेते, आणि मला चॉपिंग करायला फार म्हणजे फार आवडतं, आणि ते बघायला पण छान वाटतं, आणि जो आवाज येतो ना असं चॉपिंग करताना तो पण मला फार आवडतो. जर मी एखादे कुकिंगचे व्लॉग्स वगैरे बघत असणार ना, तर मला चॉपिंगचा पार्ट जास्त आवडतो, म्हणजे मला बघायला आवडतं चॉपिंगचा पार्ट. तर चला आता फटाफट मी आता जिरा राईस करून घेते. खूप सिम्पल करते, आणि माझा खूप मोस्ट फेवरेट आहे जिरा राईस. आणि राईस जेवणात म्हणजे मला लागतो म्हणजे लागतोच, म्हणजे दिवसातून एकदा तरी लागतो. जर राईस नसेल ना तर माझं असं बिलकुल पण पोट भरत नाही, म्हणून राईस मला दररोज लागतो. तर आता मी व्यवस्थित जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून घेतला. आता कांदा घालून घेईल. कांदा पण थोडा असं ब्राऊन होऊ दे, आणि मग मिरची घालेल. कांदा कच्चा असला ना तर मला बिलकुल आवडत नाही, तर थोडा असा ब्राऊन झाला ना तर छान वाटतो खायला पण. आणि मला जे आवडतं ना ते मी फार मनापासून बनवते, म्हणजे मला आवडतं करायला काही गोष्टी. तर त्यातली ही एक गोष्ट म्हणजे जिरा राईस. आणि माझं कधीचं चाललं आहे की नाही का काय म्हणतात सोयाबीन चिली करायची, बट त्यासाठी ना माझ्याकडे काही सॉस वगैरे म्हणजे जास्तीचे नाही आहे, 2-3 आहेत. म्हटलं ते सगळा बाजार करून आणला की मी नक्कीच करेल, आणि तसं तुमच्यासोबत पण शेअर करेल मी.
कारण मी खूप कधीचं खाल्लं पण नाही आहे आणि माझं म्हटलं चला आता हिवाळ्यात कसं थोडं चटपट खायची पण अशी सवय असते. बाहेरून आणता येतं बट मला घरी केलेलं ना जास्त आवडतं, म्हणून मग बाहेरचं ठीक आहे. त्यात बाहेर कसं अजिनोमोटो वगैरे टाकतात, मग ते चांगलं पण नसतं आपल्यासाठी, म्हणून मग घरी केल्यावर थोडं आपलं सिम्पल असतं बट छान लागतं आपण घरी केलेलं. तर मी आता करेलच, मी लवकरच करेल. सगळा बाजार करून आणला ना तर लवकर करेल. तर माझा जिरा राईस ऑलमोस्ट झालाच आहे. तर आता घेते, मस्त गरम गरमच घेते, कारण हिवाळ्यात ना थंड खाण्यात काही मजा नसते आणि खाल्लं पण जाणार नाही काही, म्हणून गरम गरम घेणार मस्त. आणि किती छान दिसतोय बघू शकता. आणि मी जिरा राईस जास्त तिखट नाही बनवला आहे, कारण की माझं खूप तोंड आलं आहे ना, तर तिखट बिलकुल पण सहन नाही होत, म्हणून मग 2-3च मिरची घातली आहेत. तरी मी एवढी जरी घातली ना तरी पण जळजळ होते, बट भूक पण लागली आहे मला, म्हणून मग आता खाऊन घेते पटपट. ब्रेकफास्ट वगैरे झालं, त्यानंतर मम्मी पप्पांना चहा ठेवला. मी तर काय घेतला नाही, कारण तोंड आलं आहे ना माझं, म्हणून मग म्हटलं जास्त चहा पण नको घ्यायला. त्यानंतर किचन वगैरे पण क्लीन करून घेतलं, मम्मीला स्वयंपाक करायला. तर नंतर म्हटलं चला थोडंफार काम करून घेऊया. माझी एडिटिंग वगैरे पण बाकी होती बरीचशी आणि फार टाईम लागतो ना, तर तेच करून घेत होते. तर स्वयंपाकामध्ये आज मस्त बघू शकता काय, मला भाजीचं आठवत नाही आहे नाव, काय सगमग भाजी म्हणतात त्याला. असं कंद असतात याच्यासारखे, बीटरूटसारखे कंद असतात. तर आज फर्स्ट टाईम खाते मी. पप्पांनी बाजारातून आणले, पप्पांना नवीन असं काहीतरी दिसलं ना ते घेऊन येत असतात. तर असे गोड गोड लागत आहेत एकदम, बट ठीक आहे. तर माझं जेवण वगैरे झालं आणि मी तुम्हाला आत्ताच बोलली की माझं तोंड आलं आहे. तर इतक्या साऱ्या मेडिसिन दिल्या आहे मला डॉक्टरांनी, तर आता त्याच खाऊन घेते. मला मेडिसिन खायला ना बिलकुल आवडत नाही, बट काय आहे ना माझं इतकं तोंड आलं आहे, म्हणजे अशी जखमसारखं झालं आहे, म्हणून म्हटलं चला आता ऑप्शन नाही आहे दुसरं मेडिसिन खाल्ल्याशिवाय. नाही तर थोडंफार असतं ना, मी बिलकुल पण मेडिसिन घेतलं नसतं, बट खूप जास्त वाढवा झाला आहे. आता काय सांगायचं तुम्हाला, मी खूप टाळत होती ही गोष्ट, बट जास्त होऊन गेलं, म्हणून मला डॉक्टरांकडे जावं लागलं. तर आता फटाफट मी मेडिसिन खाऊन घेते. खूप दिवसानंतर मी आज मेडिसिन खाते, कारण मी खूप टाळत असते, जास्त मेडिसिन नाही घेत मी. बट ठीक आहे, कधी कधी जर आपल्याला तब्येत बरी नसेल तर मेडिसिन घ्यायला काही हरकत नाही. तर एक त्याच्यातली मेडिसिन होती ना फारच कडू होती, खूप डेंजर कडू होती. बाकीच्या होत्या ना त्या म्हणजे नव्हत्या इतक्या, आणि मला मेडिसिनचा स्मेल पण बिलकुल आवडत नाही, बिलकुल नाही. पण आता काही ऑप्शन नाही आहे, काय करणार. तर मी मेडिसिन वगैरे खाल्लं ना, त्यानंतर मी परत एडिटिंगला बसली, बट माझ्याकडून बिलकुल पण झालं नाही, कारण की मला फारच झोप येत होती. आणि मी मेडिसिन खाल्लं ना तर मला मळमळ पण व्हायला लागली, म्हणून मी थोडं झोपून घेतलेलं, आणि थंडी पण फार भरली होती. तर आता मी उन्हात जाऊन बसते, मम्मी पण मागे काम करते. घरात ना फारच मला थंडी वाजते, म्हणून म्हटलं चला मागे जाऊन बसूया, थोडं मम्मीसोबत गप्पा पण मारणं होईल. तरी ते मम्मी ना उडदाची डाळ आहे ती क्लीन करते, तर त्याच्यामध्ये ना फारच म्हणजे असे खडे वगैरे असतात, तर दिसत नाही, फार टाईम लागतो, म्हणून मग मम्मी बाहेरच बसली. घरात थंडी पण वाजत होती ना, तर मग मागे येऊन बसली. आणि इथे मागे बघू शकता माझ्या कोरफड किती मोठ्या झाल्या आहेत. कोरफड मला ना केसांना लावायला फार आवडतात, बट आता इतका हिवाळा चालू आहे, इतकं थंडगार क्लायमेट आहे, त्यात मी कोरफड लावलं तर आजारीच पडेल, म्हणून मग कोरफड पण टाळते. नाहीतर आत्ता जर उन्हाळा असता ना तर मी आठवड्यातून एकदा तरी माझ्या केसांना कोरफड लावली असती, कारण त्या कोरफडनी ना फार स्मूथ होतात केस. तर इथे पप्पा पण बाहेर येऊन बसले, पप्पा मम्मी. तर म्हटलं चला आता मी चहा ठेवते, तुम्ही तोपर्यंत करून घ्या हे सगळं, कारण सगळ्यांना इव्हिनिंगचा चहा म्हणजे कसा लागतो, म्हणजे लागतोच फ्रेशनप होण्यासाठी. तर अगोदर ना मी दुधातली जी मलाई असते ना ती काढून घेणार, कारण त्या मलईचं ना मम्मी नेहमी तूप करत असते. तर मम्मी म्हणजे आमच्या घरात जे तूप असतं ना तर ते घरातलंच म्हणजे बनवलेलं असतं. बाहेर विकतचं जे तूप असतं ना ते कोणालाही आवडत नाही, मला तर बिलकुल पण आवडत नाही. जरी मी खात नसले ना बट तरी मला बाहेरचं तूप नाही आवडत, जे मम्मी घरी करते ना तेच आवडतं. तर त्यासाठी मी रोज मलाई काढून ठेवते.
आणि असं पण मलाई म्हणजे खूप आपल्या स्किनसाठी पण चांगली असते. मग कधी कधी मग आपण चेहऱ्याला पण लावू शकतो, त्याची मसाज करू शकतो. बट आता हिवाळा आहे म्हणून मग मी सध्या सगळं टाळते. माझी बिलकुल पण इच्छा होत नाही काही चेहऱ्याला लावायची. बट मी तुपासाठी ती मलाई काढतात ना, तर त्यासाठी मी काढून ठेवते. तर आता मी चहा वगैरे ठेवून देते. तर डेली मीच चहा ठेवते, म्हणजे माझंच काम आहे. जेव्हापासून मला चहा यायला लागला ना तेव्हापासून मीच चहा ठेवते. म्हणजे असा एकही दिवस गेला नाही की मी चहा नाही ठेवला. बट ठीक आहे, आता मस्त आलं घालून चहा कडक कडक करणार, मस्त व्यवस्थित कुटून घेतं. आणि जो हा खलबत्ता आहे ना, तो माझा क्यूट खलबत्ता आहे, म्हणजे मला फार आवडतं आणि छोटूसा आहे ना एकदम, म्हणून माझा फेवरेट खलबत्ता आहे. तो खास आलं कुटण्यासाठी ठेवला आहे, स्पेशल चहासाठी. तर दुपारी ना मला बिलकुल पण जेवण गेलं नव्हतं, कारण तिखट लागत होतं. म्हणजे बिलकुल तिखट नव्हती भाजी, बट तरी तिखट लागत होतं. म्हणून म्हटलं आता चहासोबत खारी खाईल, आणि खारी माझी फेवरेट आहे. बट म्हणजे चहा प्यायचं नव्हतं मला, तोंड आलं आहे म्हणून. बट मला भूक पण लागली म्हणून म्हटलं चला चहा खारी खाऊया. आणि माझी चहा खारी माझी खूप खूप जास्त फेवरेट आहे. तर मला खारी ना ही दुधासोबत पण आवडते आणि चहासोबत पण. बट ठीक, म्हणजे लहानपणापासून अगदी फेवरेट आहे माझी आणि मी नेहमी खात असते. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि जे पण नवीन आहात, जे पण नवीन बघता आहेत माझा व्हिडिओ, तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.